टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर अजित पवार गटातील आमदारांची घरवापसी होणार आहे अशी चर्चा सुरू असतानाच अशी सरसकट घरवापसी होणार नाही असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे। पक्षाला जिथे मदत होऊ शकेल, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल अशा सोडून गेलेल्या साथीदारांचे स्वागत करण्यात अडचण नाही, पण ज्यांनी पक्षात पदे उपभोगली आणि पक्षाच्या नुकसानीसाठी पावले उचलली त्याबाबत सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ शकतो असे पवार म्हणाले। पक्ष सोडताना आणि सोडल्यानंतर टीका करणाऱ्यांना दार बंद असल्याचे संकेत पवारांनी दिले। मुंबईतील पक्ष कार्यालयामध्ये मंगळवारी सूर्यकांत पाटील यांचा पक्षप्रवेश झाला। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी भूमिका स्पष्ट केली। ओबीसी मराठा समाजात दरी असणे हे समाजाच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने, नव्या पिढीच्या दृष्टीने योग्य नाही। समाजात कटुता राहू नये याची काळजी घेतली पाहिजे। सरकारकडून याबाबत काही पावले उचलली जात असतील तर आमचे सहकार्य असेल असंही पवार यावेळी म्हणाले। निलेश लंकेंनी संसदेत इंग्रजी शपथ घेतली, त्यावर पवार म्हणाले की एखाद्या व्यक्तीला भाषेबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही। त्याला लंके यांनी उत्तर दिले, याचा आम्हाला आनंद आहे। मी घराच्या बाहेरही पडले नाही। मी स्वतःला करून घेतलेला 10 वर्षांचा कारावास संपवला। आतापर्यंतच्या तुमच्यासोबत राहायचं ठरलेलं आहे असे वक्तव्य सूर्यकांत पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर केलंय। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला